आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विनोद पाटील यांनी घेतली उदय सामंत यांची भेट। महायुतीने उमेदवारी दिली, उमेदवार दिला तर लढणार। मराठा समन्वयक विनोद पाटील यांची भूमिका। छत्रपती संभाजीनगर जागेसाठी विनोद पाटील आग्रही। उदयनराजेंना भाजपने उशिरा तिकीट दिलं, यामध्ये त्यांचा पराभव। जयंत पाटलांचा उदयनराजेंवर निशाणा, तर उदयनराजेंना तिकीट देण्यावरून भाजप द्विधा मनस्थितीमध्ये होती। जयंत पाटलांचा दावा, उदयनराजे भोसलेंना महायुतीकडून साताऱ्याची उमेदवारी। समाजवादी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, आमच्या पक्षामध्ये कोणतीही नाराजी नाही। अजित पवार गटातील पक्षप्रवेशाच्या चर्चांवर अबू आझमींची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेल यांची कामासाठी भेट घेतली, अबू आझमींची माहिती। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात युवासेना आक्रमक। ठाण्यामध्ये युवासेनेचं आदित्य ठाकरेंच्या विरोधात प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। उत्तम जानकर, तुम्ही नक्की राजकारणामध्ये काम करता का प्राणी संग्रहालयात? अजित पवार यांच्यावरील टीकेनंतर रुपाली ठोंबरे पाटलांचा खोचक सवाल। योद्धा शरण जात नाही तेव्हा विरोधक त्याला बदनाम करतात। नाराजीच्या चर्चांवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया, तर विरोधी पक्षाकडून माझ्या विरोधात कूटनीती खेळली जाते, भास्कर जाधवांचा आरोप। पार्थ पवार यांना राज्य सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दिल्याची माहिती। पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय। राज्यामध्ये कोयता गँग गुन्हेगारी वाढते, मात्र गृहमंत्र्यांना काही फरक पडत नाही। पार्थ पवार यांना Y+ नाही Z+ सुरक्षा द्या, रोहित पवार यांचा टोला। नारायण राणेंनी ठाकरे गटाच्या माजी आमदार गणपत कदमांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी गणपत कदमांच्या गाडीचा अपघात झाला होता। अपघाताच्या घटनेनंतर राणेंकडून गणपत कदम यांची विचारपूस। महाविकास आघाडीच्या काळामध्ये स्वतःच्या अहंकारासाठी अनेक प्रकल्प अडवले गेले, भाजप नेते विनोद तावडेंचा आरोप। बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांची विक्रमी प्रचार रॅली। चिखलीमध्ये तुपकरांच्या रॅलीला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरेंनी उमेदवारी अर्ज भरला। अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन। बुलढाणा लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधवांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंची देखील जाहीर सभा। जिल्ह्याच्या विकासासाठी प्रतापराव जाधव काम करतील, मला पूर्ण विश्वास, पंकजा मुंडेंचं विधान। जालना लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। रावसाहेब दानवे उद्या शक्ती प्रदर्शन करणार। निलेश लंकेंचा अहमदनगर दक्षिणेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी निलेश लंकेंचं शक्ती प्रदर्शन। साताऱ्यामधून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंसाठी जयंत पाटलांचा बैलगाडीमधून प्रचार। बैलगाडी मिरवणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग। कल्पना नसताना सुद्धा लोकसभेचं तिकीट मिळालं, बाबूराव कोळीकर यांची प्रतिक्रिया। शिंदे गटाकडून बाबूराव कोळीकर यांना हिंगोलीची उमेदवारी। सांगलीमधील दत्त मंदिरात विशाल पाटलांकडून प्रचाराचा नारळ फोडत लिफाफा चिन्हाचा प्रचार सुरू। सांगली लोकसभेतून विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवत आहेत।